नमस्कार, KB9 न्यूजच्या मुख्य बातमीपत्रात मी चैतन्य कुलकर्णी आपलं स्वागत करतो। पाहूयात ठळक बातम्या। अखेर महायुती तुटली। शिवसेना भाजपचा 25 वर्षांनंतर काडीमोड, मित्रपक्ष मात्र भाजपच्या सोबत। महाराष्ट्रात दोन मोठे राजकीय भूकंप, महायुती पाठोपाठ काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी ही विभक्त। चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचा भाजपमध्ये प्रवेश, निवडणुकांच्या तोंडावर मोठी उलथापालथ। भाजप आणि राष्ट्रवादीची छुती युपी, काडीमोडानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। आणि ब्लूप्रिंट आधीच मनसेचे उमेदवार ठरले, महायुती आघाडीच्या गोंधळात मनसेचे 153 उमेदवार रिंगणात। पाहूयात सविस्तर बातम्या। हो नाही म्हणता म्हणता अखेर शिवसेना भाजप युती तुटली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी तशी घोषणा केली आहे। विशेष म्हणजे शिवसंग्राम, स्वाभिमानी आणि राष्ट्रीय समाज पक्ष भाजपसोबत राहणार आहेत, तर रिपाई कोणासोबत राहणार हे आज ठरणार आहे। मागच्या आठवड्यापासूनच महायुती तुटणार असं चित्र निर्माण केलं गेलं होतं। जागा वाटपाच्या तिढ्यावर शेवटपर्यंत तोडगा न निघाल्यानं आज अखेर 25 वर्षांची शिवसेना भाजप युती तुटली आहे। गुरुवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांनी युती तुटल्याचं जाहीर केलं। यावेळी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, जागा वाटपाच्या सर्व चर्चांना आतापर्यंत अपयश आलं। शिवसेनेनं ठेवलेल्या जागा वाटपाच्या प्रस्तावावर भाजप आणि मित्रपक्षांचं समाधान होत नव्हतं। केवळ मुख्यमंत्री पदाबाबतच्या चर्चेवरच महायुतीत तणाव असल्याचं खडसे यांनी स्पष्ट केलं। तर भाजपला मुख्यमंत्री पदापेक्षा विकास महत्वाचा असल्याचं खडसे म्हणाले। इतर जागांबाबत शिवसेनेनं तडजोड केली नाही। महायुतीमध्ये यापुढे मित्रपक्षांना पुढे घेऊन जाणार असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। आम्ही युती टिकवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला असं देखील फडणवीस यांनी स्पष्ट केलं। यापुढे महायुती तुटली असून शिवसेनेला सोडून भाजप आता विनायक मेटे, महादेव जानकर आणि राजू शेट्टी या मित्रपक्षांना सोबत घेणार असल्याचं फडणवीस म्हणाले। तब्बल 25 वर्षांनंतर विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढणार आहेत। विशेष म्हणजे विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपकडून शिवसेनेवर कसल्याही प्रकारची टीका केली जाणार नाही असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं। शिवसेनेकडून फक्त मुख्यमंत्री पदाबाबत चर्चेचा गुऱ्हाळ सुरू ठेवला गेला, पण जागा वाटपाबाबत सेनेनं कुठलाच प्रतिसाद दिला नाही। शिवसेनेनं मिशन 150 तोडण्यास नकार दिल्यानं घटक पक्षांचं जागा वाटप रखडलं। त्यामुळे घटक पक्षांशिवाय युती ठेवण्यास अर्थ नसल्यानं ही युती संपुष्टात आल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं। यावेळी त्यांनी मित्रपक्ष हे भाजपसोबत राहणार असल्याचं सांगितलं। राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे यांच्याशी जागा वाटप सुरू असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिली। अखेर आता महायुती तुटली आहे, तर तिकडे आघाडी तुटते की टिकते हे अनिश्चित आहे। मात्र जर आघाडी तुटली तर महाराष्ट्रात चौरंगी लढत होणार आहे, तर इतर मित्रपक्षांसोबत रामदास आठवले सुद्धा भाजपसोबत जातात की काय, शिवसेनेसोबत राहणार हे आज ठरणार आहे। जो पक्ष अधिक जागा देईल त्यांच्यासोबत स्वाभिमानी, रासप, शिवसंग्राम जाणार हे सुद्धा आता स्पष्ट झालंय। पाहुयात यावेळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे काय म्हणालेत। महायुतीची भाऊबंदकी भंगल्यानंतर आघाडी ही दुभंगली आहे। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपावरून अडलेल्या आघाडीतही अखेर बिघाडी झाली आणि काँग्रेसची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आता यापुढे स्वतंत्र लढणार आहे असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी गुरुवारी जाहीर केलं। त्यामुळे आता महाराष्ट्रात पंचरंगी लढत होणार आहे। गुरुवारी घटस्थापनेच्या दिवशी या महाराष्ट्रानं दोन मोठे राजकीय भूकंप सहन केलेत। सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान महायुती फुटल्याचं जाहीर झालं आणि त्या पाठोपाठ तासाभरातच आघाडी सुद्धा फुटली। त्यामुळे आता महाराष्ट्रात शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे। राष्ट्रवादीनं नेहमीच काँग्रेसला साथ दिली। 15 वर्षांपासून काँग्रेसचाच मुख्यमंत्री होता। राष्ट्रवादी लहान पक्ष होता, मात्र 15 वर्षात पक्षाची ताकद वाढली। लोकसभेत काँग्रेसपेक्षा जास्त जागा राष्ट्रवादीला मिळाल्या, मात्र काँग्रेसनं आम्हाला जागा वाढवून दिल्या नाहीत असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं। तर राष्ट्रवादीनं आता पुढचं पाऊल उचलत महाराष्ट्र सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे।
उद्या अजित पवार आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत. दरम्यान विलासराव देशमुख, अशोक चव्हाण यांच्याशी आपला चांगला संवाद होता, मात्र पृथ्वीराज चव्हाण मनमोकळे नाहीत असा आरोप अजित पवारांनी केलाय. राष्ट्रवादीने 144 जागांची मागणी केली होती. याशिवाय 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाची देखील मागणी केली होती, मात्र काँग्रेसने ही मागणी धुडकावून लावली. काँग्रेसनं राष्ट्रवादीला 124 जागाच देऊ केल्या होत्या. इतक्याच जागा हव्या तर घ्या, अन्यथा स्वतंत्र लढा असा स्पष्ट इशारा काँग्रेसने दिला होता. दरम्यान आघाडीची चर्चा करण्याची वेळ निघून गेली असं स्पष्ट मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केलं होतं. तसंच राष्ट्रवादीचा कोणताही प्रतिसाद न आल्यानं आम्ही पहिली यादी जाहीर केल्याचंही माणिकराव ठाकरे म्हणाले. त्याचवेळी आघाडी ही तुटणार हे निश्चित झालं होतं. मित्रांनो, क्षमा मागतो की तुम्हा लोकांना बऱ्याच वेळपासून इथे आमची वाट बघावी लागली. राजकीय घडामोडी जरा सध्या मुंबई शहरामध्ये जास्त गतिमान आहे, म्हणून प्रत्येक पक्ष आपापली भूमिका येणाऱ्या 15 ऑक्टोबरच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी ते तयारीला लागलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जसं मागेही मी सांगितलं होतं, मागील 15 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आणि 2004 पासून राष्ट्रीय पातळीवर सुद्धा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षांच्या बरोबर कार्यरत आहे. आम्ही आघाडी केली होती. 99 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवीन पक्ष म्हणून स्थापन झाला आणि त्यावेळीस विधानसभे आणि लोकसभेमध्ये आमची वेगळी भूमिका होती. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक अशी परिस्थिती निर्माण झाली की जोपर्यंत 2 पक्ष एकत्र होत नव्हते तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये सरकारची स्थापना होऊ शकत नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका पहिल्यापासून की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन व्हावं, गोरगरिबांच्यासाठी, शेतकऱ्यांच्यासाठी, प्रत्येक वर्गाच्या लोकांच्यासाठी न्याय मिळवण्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा धोरण राहिलेला आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या विरोधात निवडणुकीत लढल्यानंतरही आम्ही कुठल्याही दुसऱ्या पक्षांच्या बरोबर न जाता पुढाकार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक धर्मनिरपेक्ष सरकार महाराष्ट्रामध्ये लोकशाही आघाडीची सरकार म्हणून इथे आम्ही स्थापन केली. त्यानंतर भारताच्या राजकारणामध्ये सुद्धा 2004 साली काँग्रेसच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्येही एक लोकशाही आघाडी सरकारची स्थापना झाली आणि महायुती आणि आघाडीचं बिनसलं आणि चिंचवडचे अपक्ष आमदार यांनी बदलत्या राजकीय वातावरणाचा फायदा घेत भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यांच्या या अचानक कोलांटी उडीनंतर मात्र पिंपरी चिंचवड शहराच्या राजकीय वाऱ्यानं वेगळी दिशा पकडली आहे. गुरुवारी सायंकाळी महायुती आणि आघाडीचा सवतासुभा झाल्यानंतर चिंचवडचे अपक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजपचे विधानसभेतले विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांची भेट घेत भाजपमध्ये प्रवेश केलाय. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ 2 दिवसांचा वेळ बाकी असताना आमदार लक्ष्मण जगताप यांच्या या राजकीय खेळीनं साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आहे आणि महापौर सुद्धा जगताप यांच्याच गटाच्या आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान पिंपरी चिंचवड शहराचं राजकारण ढवळून निघालं.
त्यावेळी राष्ट्रवादीचं तिकीट नाकारत आमदार लक्ष्मण जगताप यांनी शेकापच्या तिकिटावर खासदारकीची निवडणूक लढवली होती. त्यानंतर आमदार जगताप यांनी अजित पवार यांच्यासोबत स्नेहभोजन सुद्धा घेतलं होतं. विधानसभा निवडणुकीसाठी आमदार जगताप राष्ट्रवादीत प्रवेश करतात की अपक्ष निवडणूक लढवतात अशी चर्चा असतानाच आमदार जगताप यांनी या राजकीय चालीनं पिंपरी चिंचवडचा राजकीय पट तिरकी चाल खेळत असल्याचं स्पष्ट झालंय. भाजपनं शिवसेनेची साथ सोडली आणि त्याच्या अवघ्या तासाभरातच राष्ट्रवादीचा काँग्रेसशी काडीमोड झाला. हा एक विलक्षण योगायोग म्हणावा लागेल असं सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या आरोपांना उत्तरं दिली आहेत. आज आपल्या निवासस्थानी मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादीला महाराष्ट्रापेक्षा वैयक्तिक महत्वाकांक्षा महत्वाची होती. केंद्रातल्या मोदी सरकारच्या सत्तेचा त्यांना फायदा हवा होता असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. राष्ट्रवादीशी नेहमीच चर्चा सुरू होती, पण त्यांची 144 आणि मुख्यमंत्री पदाची मागणी योग्य होत नव्हती. महायुती तुटल्यानंतर राष्ट्रवादीनेही तात्काळ आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या छुप्या युतीचा वाव असल्याची शक्यता देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळण्यासाठी काँग्रेसनं राष्ट्रवादीशी 15 वर्ष आघाडी केली, पण राष्ट्रवादीला यावेळी आघाडीच करायची नव्हती. त्यामुळं त्यांनी अवास्तव मागण्या केल्या ज्यांची पूर्तता होणं कधीच शक्य नव्हतं. पण मुळात भाजपनं युती तोडल्यानंतरच राष्ट्रवादीनं आघाडी तोडली. हा विलक्षण योगायोग म्हणावा असा चिमटाही मुख्यमंत्र्यांनी काढला. पाहुयात पुढची बातमी. भरधाव टेम्पोच्या धडकेत आकुर्डी इथल्या डॉक्टर डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी ठार झाली आहे, तर सोबतच्या 3 विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्यात. गुरुवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास आकुर्डीतल्या डी.वाय. पाटील महाविद्यालयासमोर हा भीषण अपघात झाला. डॉक्टर डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात 3ऱ्या वर्षात या मुली शिकत होत्या. भाग्यश्री बोथे असं अपघातात मृत युवतीचं नाव आहे. ती अहमदनगर इथली राहणारी होती. रस्ता ओलांडत असताना ट्रकनं धडकल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी देहू रोड जवळील स्वामी विवेकानंद चौकात घडली. जयसिंग गायकवाड असं या अपघातामध्ये जखमी झालेल्या युवकाचं नाव आहे. या ट्रक चालकाला अटकही करण्यात आली आहे. गुरुवारी पहाटे जयसिंग गायकवाड हे देहू रोडच्या स्वामी विवेकानंद चौकात त्यांच्या हिरो होंडा या दुचाकीवरून रस्ता ओलांडत असताना मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने त्यांना उडवलं. या अपघातात जयसिंग गायकवाड गंभीर जखमी झाले. त्यांना आदित्य बिर्ला रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलं. पुण्यापाठोपाठ पिंपरी चिंचवड शहरानं आपली महाराष्ट्राची मराठमोळी संस्कृती जपली आहे. मात्र आता या संस्कृतीची लखतर तोडण्यासाठी तरुणाई सरसावली आहे की काय असा सवाल निर्माण होतोय. थेरगाव, काळेवाडी, रावेत परिसरात बैलपोळा साजरा झाला, मात्र या पोळ्याचं दुसरं चित्र सर्वांना पाहायला मिळालं. भारताला कृषीप्रधान देश म्हणून ओळखलं जातं. शेती हाच भारतीयांचा कणा आहे. पुरातन काळापासून शेतीसाठी बैलांचा वापर केला जातो. आधुनिक युगात तरी नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं शेती करण्यात येत असली तरी बैलांचं महत्त्व कमी झालेलं नाही. शहरीकरणातही गावाचं गाव पण जपत बैलांचा पारंपरिक पोळा हा सण मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना एक दिवस विश्रांती देण्याकरता हा सण साजरा केला जातो. बैलांना बांधून त्यांची मिरवणूक काढण्यात येते. मात्र या मिरवणुकीला सध्या वेगळंच वळण मिळत असल्याचं दिसतंय. मिरवणुकीत डीजेच्या तालावर नाचणारी तरुणाई, मागे कुठेतरी एक बैलजोडी असं वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे गावाचं गावपण आणि संस्कृती आम्ही जपतोय असा डंका ही तरुणाई पिटतीये, तर दुसरीकडे आपल्या संस्कृतीला गालबोट लावण्याचा प्रयत्न या तरुणाईकडून होताना दिसतोय. थेरगाव, काळेवाडी, रावे तिथं नुकताच पोळा साजरा करण्यात आला. बैलांची मिरवणूकही काढण्यात आली. मात्र या मिरवणुकीत मद्यधुंद असणारी तरुणाई डीजेच्या तालावर नाचताना दिसली. या डीजेच्या आवाजामुळे मिरवणुकीतले बैल मात्र सैरभैर झाल्याचं चित्र दिसलं. डीजेच्या या त्रासाला सर्वसामान्यच काय, मुक्या प्राण्यांना सुद्धा बळी पडावं लागतंय हेच यातून स्पष्ट होत आहे. आता या डीजे आणि डॉल्बीवर कायदेशीर बंदी कधी येणार हाच प्रश्न केवळ बाकी राहिलाय. आणि तरुणाई, किमान मद्यधुंद होणारी तरुणाई यातून काय शिकणार आहे का, हाही प्रश्न तसाच बाकी आहे. चिंचवडच्या शाहूनगर महालक्ष्मी मंदिरात घटस्थापनेनं नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. यानिमित्त धर्मवीर संभाजीराजे मंचानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. 9 दिवस नवरात्री महिषासुराशी युद्ध करून देवीनं त्याचा वध केला. यासाठी नवरात्रोत्सव साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे धर्मवीर संभाजीराजे मंचाच्या वतीनं उत्सवाला सुरुवात झाली. मंचाकडून 9 दिवसांच्या या काळात भजन, नामपठण, पूजा, दीप आरती शिवाय महिलांकरता हळदी कुंकवाचा कार्यक्रम, होम हवन, महाप्रसाद अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलंय.
मागच्या 12 वर्षांपासून मंचानं विविध उपक्रम राबवले. शिवजयंती उत्सव, धर्मवीर संभाजीराजे बलिदान दिन, शिवराज्याभिषेक दिन, रक्षाबंधन सोहळा अशा वेगवेगळ्या उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे. मी धर्मवीर संभाजीराजे मंच खजिनदार प्रदीप साळुंके बोलत आहे. धर्मवीर संभाजीराजे मंचाची स्थापना 2001 साली. ॲक्च्युली धर्मवीर संभाजीराजे मंचाची स्थापना पहिल्यांदा आम्ही धर्मवीर सार्वजनिक वाचनालय म्हणून केली. 19 फेब्रुवारी 2001ला धर्मवीर सार्वजनिक वाचनालय चालू केले आणि त्या कट्ट्यावर बसून ह्या मंदिराचे ज्या वेळेला काही हिंदुत्व ही जागा हडप करण्यासाठी ज्या वेळेला लोक आली त्यावेळेला आम्ही धर्मवीर संभाजीराजे मंचाची स्थापना करून महालक्ष्मी मंदिर स्थापनेचं काम केलं आणि 14 ऑगस्ट 2003ला धर्मवीर संभाजीराजे मंचामार्फत महालक्ष्मी मंदिराची उभारणी करण्यात आली आणि त्याच्यानंतर सातत्याने महालक्ष्मी मंदिर 12 वर्ष झाले आम्ही महालक्ष्मी मंदिराचे कार्यक्रम साजरे करत आहोत. त्यामध्ये विविध कार्यक्रम आहेत, पारंपरिक खेळ करत आहेत. त्याच्याबरोबर धर्मवीर संभाजीराजे मंचाच्या तर्फे शाहूनगरमध्ये सर्वात मोठी शिवजयंती साजरी केली जाते. त्याच्यानंतर धर्मवीर संभाजीराजे मंचातर्फे बलिदान दिवस संभाजी महाराजांचा साजरा केला जातो आणि गेले सातत्याने 12 वर्ष म्हणजे अहोरात्र कधीही आतापर्यंत कधीही सार्वजनिक वाचनालय कधीही बंद पडलेलं नाही. हे चालवण्याचं काम आम्ही करतो. त्याच्यानंतर आपल्या मंचातर्फे सार्वजनिक गुढी महालक्ष्मी मंदिरामध्ये उभारली जाते. हे तात्यासाहेब गोडसेंनी आम्हाला पहिल्यांदा पाऊल दगडूशेठ हलवाईंचे ट्रस्टी त्यांनी आम्हाला हे पहिले पाऊल टाकून दिलं आणि त्यांचे आम्ही आभारी आहोत. त्यांनी हे आम्हाला कार्य चालू करण्यास सांगितले. त्याच्यानंतर गेले 8 वर्ष आता आम्ही 9व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. हे PVC कार्य जे प्रदूषणासाठी आता सध्या आवश्यक आहे हे PVC शिबिर आम्ही दर 6 महिन्याने म्हणजे आज 9 वर्ष झालं की आम्ही हे PVC शिबिर साजरा करत. नवरात्रीचं कसं आहे तुमचं नियोजन कसं आहे? तर नवरात्राचं नियोजन आपण महालक्ष्मी मंदिराचे स्थापना हे नवरात्र आज पहिल्या दिवशी म्हणजे 25 तारखेला 25/9/2014ला 11:30 वाजता घटस्थापना होते आणि त्याच्यानंतर महालक्ष्मी मातेची 9 दिवसाची 9 विविध रूपे साजरी केली जातात महालक्ष्मी मंदिरामध्ये आणि त्याच्यानंतर 9मीला महालक्ष्मी मंदिराच्या समोर महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम असतो. कमीत कमी 15,000 ते 20,000 लोकांना अन्नदान केलं जातं ह्या महालक्ष्मी मंदिरामध्ये. त्याच्यानंतर आपण आहे आपल्या अनाथ आश्रमांना अन्नदान करतो, वस्त्रदान हे करतो. त्याच्यानंतर गडावर किल्ले आहेत, गडावरचे किल्ले आहेत त्याच्यावरती वर्कशॉप अर्पण करतो, किल्ल्यांची माहिती मुलांना देतो. त्याच्यानंतर रक्षाबंधन सोहळा यावेळेला आम्ही आपल्या सातारा जिल्ह्यातील पाली या गावी एक साजरा केला होता. असे विविध कार्यक्रम आपण मंचातर्फे करत असतो. पाहुयात पुढची बातमी. ज्ञानप्रबोधिनी शाळेतील विद्यार्थिनी विशाखा बोरकर हिच्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. ज्ञानप्रबोधिनी शाळेतील चित्रकला कक्षात हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. ज्ञानप्रबोधिनीमधील विद्यार्थिनी असलेल्या विशाखाच्या कलेला वाव मिळावा या उद्देशानं शाळेत तिच्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं. नैसर्गिक चित्रांचा समावेश असलेल्या या प्रदर्शनात 30 चित्र आहेत. या चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन निगडीच्या ज्ञानप्रबोधिनी शाळेचे केंद्रप्रमुख वाना अभ्यंकर यांच्या हस्ते झालं. यावेळी प्राचार्य प्रज्ञा पाटील, माजी प्राचार्य सुमन शेणाय तसंच उपकेंद्रप्रमुख मनोज देवळेकर आदी उपस्थित होते. ॲक्रेलिक आणि वॉटर कलरच्या सहाय्यानं विशाखानं ही चित्र रंगवली आहेत. लहानपणापासून असलेली चित्रकलेची उपजत आवड जपण्याकरता तिच्या आईनं तिला प्रोत्साहन दिलंय. आता शाळेनंही तिला पाठिंबा दिला. मी विशाखा बोरकर. 10th पर्यंत माझी इथे ज्ञानप्रबोधिनीमध्ये शिक्षण झालं. लहानपणापासूनच आईनी सांगायला सुरुवात केली की बाळ हे काढून बघ, ते काढून बघ. मी थोडासा प्रयत्न केला आणि त्यानंतर शाळेत ड्रॉइंग सब्जेक्ट असा होता आम्हाला, त्याला मार्क्स होती, ग्रेड होते आणि त्याच्यापासून मग थोडासा इंटरेस्ट वाढत गेला आणि मग नंतर क्लास वगैरे जॉईन केले. कामथे सर आणि विस्पुते सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आता 10th पर्यंत चित्र काढत होते पण असं साठवणूक वगैरे झाली नाही की बाबा नंतर आपल्याला फ्रेम करायचे आहे वगैरे, मग त्याचं काही ठरवलं नव्हतं. पण नंतर मग 10th नंतर आईने असं सजेस्ट केलं की
की असं प्रदर्शन भरवलं पाहिजे. एक प्रयोग केला की नंतर अनुभवातनं मग नंतर अजून भरवायचेच प्रदर्शन, त्याची तयारी चालू आहे. म्हणून ह्याच्यासाठी हा पहिला ट्राय होता. तुझी किती आता चित्र किती आहेत? टोटली यामध्ये 30 आहेत आणि जास्त करून लँडस्केपवर मला जास्त इंटरेस्ट आहे. लँडस्केप जास्त केलं. तुला यातच करिअर करायचं? हो, करिअर मीन्स नॉट इन ड्रॉइंग, पण आर्किटेक्चर फील्डमध्ये थोडासा उपयोग होतो म्हणून हे, आणि ॲप्लाइड आर्ट्स म्हणून त्याच्यासाठी थोडासा प्रयत्न. प्रत्येक चित्रकार आपल्या चित्रामधून काहीतरी संदेश देतो, तर तुझ्या चित्रातून काय संदेश देऊ इच्छिते? मला म्हणजे थोडंसं नॅचरल वगैरे, म्हणजे ज्या नॅचरल गोष्टी जेवढ्या आपण दाखवू शकतो तेवढ्या दाखवावा, पण नकली नसू दे काही असं. सध्या सुरू असलेल्या नवरात्रामुळे आणि दसरा, दिवाळी यासारख्या मोठ्या सणांमुळे सध्या वल्लभनगर आगार सज्ज झाल्याचं दिसत आहे. त्यासाठी आगाराकडून नागरिकांच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. येणाऱ्या सणांमुळे एका आठवड्याच्या लागोपाठ सुट्ट्या आल्या. या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून वल्लभनगर आगाराकडून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. महामंडळांनी विविध ठिकाणाकरता वेगवेगळ्या मार्गांवरून गाड्या सोडण्याचा निर्धार केला आहे. प्रवाशांची गैरसोय होणार नाही याकडेही लक्ष देणार असल्याचं वल्लभनगर आगारचे प्रमुख शेलहोती यांनी सांगितलं आहे. नवरात्र, दसरा आणि येत्या काही दिवसात दिवाळी असल्यानं मोठ्या प्रमाणावर नागरिक आपल्या गावी जात आहेत. त्यामुळे प्रवाशांकरता जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. पंढरपूर, नाशिक, कोल्हापूर इकडे जाण्याकरता जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. नागरिकांचा प्रतिसाद मिळालाच तर इतर मार्गावरही जादा गाड्या सोडण्यात येतील असं शेलहोत यांनी म्हटलं आहे. दिवाळी आणि दसऱ्याकरता आत्तापासूनच नागरिकांनी ऑनलाईन बुकिंग सुरू केलं आहे. नागरिकांना दिवाळीच्या वेळेस अडचणी येऊ नयेत याची दक्षता अगोदरच घेण्यात येते. एकाच ठिकाणाहून 35 नागरिक प्रवास करणारे असतील तर थेट त्यांच्या घरापासूनच महामंडळाची सुविधा देण्यात येणार आहे. नमस्कार. आता 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबरपर्यंत सार्वजनिक सुट्ट्या बऱ्यापैकी आलेल्या आहेत. 2 तारखेला आपलं गांधी जयंती आहे, 3 तारखेला दसरा आहे आणि पुढे रमजान ईद, बकरी ईद असं सुट्ट्या आहेत, सलग सुट्ट्या आहेत. त्यामुळे या काळामध्ये आपल्या डेपोमधनं 2 पंढरपूर, 2 नाशिक आणि 4 कोल्हापूर, ह्याच्याशिवाय जर जास्त गाड्या भरल्या तर म्हणजे जसं पूर्ण झाल्या तर आपण आणखीन गाड्या टाकून प्रवाशांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने जादा वाहतुकीचं नियोजन केलेलं आहे. त्यानंतर दिवाळीमधलं बुकिंगसुद्धा आपण संगणकावर 18 तारखेपासूनच घेतलेलं आहे. तर त्या ठिकाणी लातूर आहे, उमरगा आहे, बार्शी आहे, कोल्हापूर आहे, नाशिक आहे, त्यानंतर चिपळूण आहे. या सगळ्या मार्गावरती आपण गाड्या टाकलेल्या आहेत दिवाळीकरता. आणि दिवाळीमध्ये निगडीमधूनही आपण काही गाड्या देत आहोत, सांगवीमधूनही काही गाड्या देत आहेत. आमचे विभागनियंत्रक श्री चव्हाण साहेब आहेत, यांनी देखील काल आम्हा सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की दिवाळीमध्ये कुठल्याही प्रकारची कोणत्याही प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या आणि प्रवासी आपल्याकडनं परत जाणार नाही याची पुरेपूर दक्षता घ्या, सौजन्याने वागा, अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. संगणकावर आपण घेण्यात आलेले आहेत, तर हे घर बसल्या सुद्धा आपल्याला यामध्ये त्या गाड्यांचं बुकिंग करता येऊ शकेल. जर यामध्ये आणखीन जर एखादा ग्रुप आला, आपल्याकडे 35 प्रवासी आला आहे, 35 प्रवाशाच्या वरती जर आपल्याकडे असतील तर आपण त्या ठिकाणाहून सुद्धा आपण त्यांना जादा गाडी देण्याची व्यवस्था आपण करणार आहोत. ते ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणून आपल्याला गाडी त्यांना देता येईल असं, आणि आपण देऊ. नाही, त्यासाठी वेगळं भाडं बिडं काही नाही. जे काही तिकीट रेट आहे त्या तिकीट रेटमध्येच आपण त्यांना घेऊन जाणार आहोत. लोकमान्य रुग्णालयाच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त चिंचवडच्या रुग्णालयामध्ये मोफत हृदयरोग आणि मधुमेह तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. दरम्यान या शिबिराचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला. निगडीतल्या गणेश तलावाशेजारील सावरकर उद्यानात दांडियाला दिलेली परवानगी रद्द करावी अशी मागणी माजी उपमहापौर राजू मिसाळ यांनी आयुक्तांकडे केली आहे. सावरकर उद्यानात यापूर्वी कधीही सांस्कृतिक कार्यक्रम झालेले नाहीत, त्यामुळे या उद्यानाचं पावित्र्य आजही अबाधित आहे. पण आता पार्किंगच्या जागेत दांडियाची तयारी सुरू आहे. हा कार्यक्रम झाल्यास याचा नाहक त्रास परिसरातले विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांना होईल. ही प्रथा पडली तर इतर कार्यक्रमांसाठी परवानगी द्यावी लागेल आणि उद्यानाचा गैरवापर होईल असा आरोप राजू मिसाळ यांनी केला आहे. असं झालंच तर उद्यानाचा वापर हा अवैध गोष्टींकरता केला जाऊ शकतो, त्यामुळे अशा कार्यक्रमाला परवानगी देऊ नये असंही मिसाळ यांनी म्हटलं आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, यासाठी परवानगी रद्द करण्याची मागणी माजी उपमहापौर राजू मिसाळ यांनी महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे केली आहे. आजपासून नवरात्रीची सुरुवात. पहिला दिवस घटस्थापना. अश्विन महिन्यात 9 दिवस युद्धन करून दसऱ्याच्या दिवशी दुर्गेनं दैत्यासुराचा वध केलेला होता.
तर रामानं रावणाचा वध केला होता. देशभरात हा नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. त्यात पार्श्वभूमीवर कोल्हापूर, माहूर आणि तुळजापूर तसंच पुण्यनगरी पुणे आणि पिंपरी चिंचवडचा परिसर सजला आहे. घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत कोल्हापूर, तुळजापूर आणि माहूरमध्ये भक्तांचा महापूर असतो. गुरुवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर देवीच्या दर्शनाकरता भाविकांनी माहूर आणि तुळजापुरात प्रचंड गर्दी केली. कोल्हापुरात महालक्ष्मीचं मंदिरही आकर्षक रोषणाईनं सजलंय. बुधवारी रात्रीपासूनच कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात भाविकांनी देवीच्या दर्शनाकरता गर्दी केली आहे. देशभरातल्या देवीच्या मंदिरामध्ये आज विधिवत पूजा पार पडेल. नवरात्रीच्या मुहूर्तावर पिंपरी चिंचवडमधली बाजारपेठही सजली आहे. शिवाय सुरक्षेच्या दृष्टीनं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवाची धूम पाहायला मिळणार आहे. नवरात्रीच्या काळात विशेषतः गुजरातमध्ये गरब्याचा मोठा उत्साह असतो. त्याची क्रेज महाराष्ट्रातही मोठी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सर्व धर्मीय एकत्र येऊन गरब्यामध्ये मोठ्या उत्साहानं सहभागी होतात. पाहुयात पुढची बातमी. महायुती आघाडी तुटण्याच्या गोंधळात मनसेनं विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तब्बल 153 मतदारसंघातील उमेदवारांचा पहिल्या यादीत समावेश करण्यात आला आहे. यात चिंचवडमधून मनसेचे नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांना उमेदवारी मिळाली आहे. तब्बल 8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज ठाकरे गुरुवारी आपली ब्लूप्रिंट प्रसिद्ध करतायत. संध्याकाळी होणाऱ्या या कार्यक्रमात राज उमेदवारांची घोषणा करतील अशी शक्यता होती, पण त्याआधीच मनसेनं आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. मागच्या आठवड्याभरापासून महायुती आणि आघाडीच्या जागा वाटपाचा घोळ सुरू आहे. त्यातच बुधवारी रात्री धक्कातंत्राचा उपयोग करत काँग्रेसनं आपल्या 118 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यापाठोपाठ मनसेनं बाजी मारत आपली पहिली यादी गुरुवारी सायंकाळी जाहीर केली. सर्वच पक्ष उमेदवारी जाहीर करण्याकरता पितृपक्ष संपण्याची वाट पाहत होते. त्यानंतर मुहूर्त साधत काँग्रेस आणि घटस्थापनेच्या दिवशी मनसेनं आपले उमेदवार जाहीर केले. मनसेचे सरचिटणीस आणि विधानसभेतील गटनेते बाळा नांदगावकर यांनी ही यादी प्रसिद्धीला दिली. मनसेनं विद्यमान आमदार नितीन सरदेसाई यांना माहीममधून, प्रवीण दरेकर यांना नागठाणेमधून, मंगेश सांगळे यांना विक्रोळीतून, शिशिर शिंदे यांना भांडूप पश्चिममधून, प्रकाश भोईर यांना कल्याण पश्चिममधून पुन्हा तिकीट दिलं. युती आणि आघाडी तुटली असताना मनसेनं आपले उमेदवार जाहीर केलेत. पाहुयात पुणे जिल्ह्यात नेमकं कोणाला आणि कुठून उमेदवारी मिळाली आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून. खेड आळंदी समीर ठिगळे, शिरूर संदीप भोंडवे, दौंड राजाभाऊ तांबे, पुरंदर बाबा जाधवराव, भोर संतोष दसवडकर, चिंचवड अनंत कोऱ्हाळे, कोथरूड किशोर शिंदे, खडकवासला राजाभाऊ लाईगुडे, पर्वती जयराज लांडगे, हडपसर नाना भानगिरे, कसबापेठ रवींद्र धंगेकर, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड अजय तायडे, जुन्नर शरद सोनवणे. पिंपरी चिंचवड शहरातल्या 3 पैकी एकाच म्हणजे चिंचवड मतदारसंघात मनसेनं उमेदवार दिलाय, पण पिंपरी आणि भोसरीतून मात्र अजूनही उमेदवार दिलेला नाही. पिंपरी चिंचवड शहरातल्या 3 पैकी एकाच म्हणजे चिंचवड मतदारसंघात मनसेनं उमेदवार दिलाय, पण पिंपरी आणि भोसरीतून मात्र अजूनही उमेदवार दिलेला नाही. पिंपरी चिंचवड मतदारसंघात जरी मनसेचं अस्तित्व असलं तरी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मोठ्या उलथापालथी झाल्या. भोसरीतून संतोष चिखले यांना उमेदवारी मिळणं अपेक्षित होतं, मात्र भोसरी मतदारसंघाला मनसेच्या पहिल्या यादीत जागा मिळाली नाही. यामागचं राजकारण अजूनही उलगडलेलं नाही. विशेष म्हणजे सेनेचं भोसरीत चांगलं वर्चस्व आहे, किमान ते मागच्या विधानसभेच्या वेळी तरी दिसलं होतं. पिंपरी मतदारसंघ भाजपकडे असल्यानं तिकडे सुद्धा मनसेनं उमेदवार दिलेला नाही. अनंत कोराळे हे 2012 मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत पिंपरी चिंचवड शहरातल्या केशवनगर प्रभागातून प्रथमच निवडून आलेत. ते केबल नेटवर्कचा व्यवसाय करतात. मनसेकडून दुसरी यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीत तरी पिंपरी आणि भोसरीतून उमेदवार दिले जातात का हे पाहणंही महत्वाचं आहे. प्रत्येक व्यक्तीला आपली माहिती हातात हवी, यासाठी डिजिटल इंडिया असणं गरजेचं आहे. सरकार आणि प्रशासन यांच्यातली दरी कमी करण्यासाठी डिजिटल इंडिया आवश्यक आहे. सोबतच आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रात प्रगती करण्याची संधी देखील भारताला आहे. त्यामुळे ग्लोबल व्हिजन ठेवून आर्थिक क्षेत्रात काम करणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देशभरातल्या अनेक उद्योजकांच्या उपस्थितीत दिल्लीतल्या विज्ञान भवनामध्ये या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अर्थमंत्री अरुण जेटली आणि वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना मोदी म्हणाले की यापूर्वी भारतीय उद्योजक देश सोडून जात होते, त्यावेळी वाईट वाटायचं, मात्र आता त्यांना देश सोडून जाण्याची वेळ येणार नाही. आम्ही सत्तेत आल्यावर उद्योग विश्वाचं वातावरण बदललं असल्याचा दावाही पंतप्रधानांनी यावेळी केलाय.
भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याकरता ही योजना राबवणार असल्याचा मानस 15 ऑगस्ट रोजी दिलेल्या भाषणात पंतप्रधानांनी बोलून दाखवला. त्यानंतर आज त्यांनी या योजनेचा शुभारंभ केलाय. या योजनेच्या अंतर्गत 30 देशांच्या 3000 कंपन्यांना भारतात उत्पादनाकरता आमंत्रित करण्यात येणार आहे. संपूर्ण जगाचं लक्ष आशिया खंडाकडे लागलंय, मात्र त्यांना योग्य देश हवाय. भारत त्यांच्यासमोरचा मोठा पर्याय म्हणून पुढे येईल असंही त्यांनी म्हटलंय. प्रत्येक उद्योजकाला 3 गोष्टींची अपेक्षा असते. एक म्हणजे गुंतवणुकीची हमी, दुसरी मालाची मागणी आणि तिसरं शांतता. या 3ही गोष्टी आम्ही देऊ शकतो. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांना भारतामध्ये येण्याचं आवाहन मोदींनी केलंय. ग्लोबल व्हिजन ठेवून आर्थिक क्षेत्रात काम करणं गरजेचं असल्याचंही मोदींनी यावेळी सांगितलंय. एफडीआय बाबत बोलताना ते म्हणाले की एफडीआय म्हणजे फास्ट डेव्हलप इंडिया असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे आमच्यावर 125 कोटी जनतेची जबाबदारी आहे. मात्र जगातल्या लोकांकरता एफडीआय ही संधी असल्याचंही त्यांनी नमूद केलं. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहूयात पुन्हा एकदा ठळक बातम्या. अखेर महायुती तुटली. शिवसेना भाजपचा 25 वर्षांनंतर काडीमोड. मित्रपक्ष मात्र भाजपच्या सोबत. महाराष्ट्रात 2 मोठे राजकीय भूकंप. महायुती पाठोपाठ काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडीही विभक्त. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचा भाजपमध्ये प्रवेश. निवडणुकांच्या तोंडावर मोठी उलथापालथ. भाजप आणि राष्ट्रवादीची छुती युपी. काडीमोडानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. आणि ब्लूप्रिंट आधीच मनसेचे उमेदवार ठरले. महायुती आघाडीच्या गोंधळात मनसेचे 153 उमेदवार रिंगणात. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात ताज्या बातम्यांसह पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा फक्त KB9 न्यूज. नमस्कार.